वेलकम टू घरची शाळा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्लासचा सिलेबस बघणार आहोत. सिलेबस हा स्कूलच्या पॅटर्नप्रमाणे थोडाफार डिफरंट असू शकतो, पण ओव्हरऑल सिलेबस असाच असतो जो आज मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट क्लासमध्ये मुलांना इंग्लिश, EVS, मॅथ, हिंदी, कम्प्युटर आणि GK हे सब्जेक्ट शिकवले जातात. तसेच कर्सिव्ह रायटिंग, फिजिकल एक्सरसाइज आणि क्राफ्ट ॲक्टिव्हिटीचेही क्लासेस घेतले जातात. आता बघूया प्रत्येक सब्जेक्ट डिटेलमध्ये. फर्स्ट सब्जेक्ट आहे इंग्लिश. यात मुलांची प्रिव्हियस क्लासची रिव्हिजन घेतल्यानंतर मेन सिलेबसला सुरुवात केली जाते. सर्वात आधी मुलांना वन अँड मेनीची कन्सेप्ट क्लिअर केली जाते, म्हणजेच एक वचन अनेक वचन मुलांना शिकवले जाते. त्यानंतर आर्टिकल्स मुलांना शिकवले जातात, ए अँड द. नेक्स्ट आहे प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे काय, ते कुठे आणि कसे यूज करायचे हे मुलांना शिकवलं जातं. नेक्स्ट आहे धिस, दॅट, दीज, दोज. हे सगळे टॉपिक मुलांना सिनियर KG मध्येच इंट्रोड्यूस केले जातात. फर्स्ट क्लासमध्ये त्याची रिव्हिजन घेतल्यानंतर त्यावर आधारित काही एक्सरसाइज मुलांकडून करून घेतल्या जातात आणि हे सगळे टॉपिक डिटेलमध्ये मुलांना शिकवले जातात. नेक्स्ट टॉपिक आहे नाउन्स. यात मुलांना प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउनची कन्सेप्ट क्लिअर केली जाते. त्यानंतर वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ड्स मुलांना शिकवले जातात. त्यानंतर ॲक्झेक्टिव्ह म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड्स मुलांना शिकवले जातात. प्रिपोजिशन्स शिकवले जातात, इन, ऑन, अंडर या प्रकारचे. नेक्स्ट टॉपिक आहे कॉम्प्रिहेन्शन. यात मुलांना 4-5 ओळींचा एक अननोन पॅसेज दिला जातो आणि तो रीड करून त्यानंतर त्या खालील प्रश्नांची उत्तरं मुलांना लिहायची असतात. यामुळे मुलांना क्वेश्चनचे आन्सर्स लेसनमध्ये कसे शोधायचे याची सवय होते. नेक्स्ट आहे पिक्चर कंपोजिशन. यात मुलांना एक पिक्चर दाखवलं जातं आणि त्या पिक्चरवर आधारित काही हेल्पिंग वर्ड्सही दिले जातात. त्या वर्ड्सचा यूज करून मुलांना सेंटेन्सेस फॉर्म करायचे असतात. नेक्स्ट आहे अपोजिट वर्ड्स. यात लेसनवर आधारित काही वर्ड्स दिले जातात आणि मुलांना त्याचा अपोजिट वर्ड लिहायचा असतो. नेक्स्ट आहे सेंटेन्स कंप्लीशन. यात मुलांना काही सेंटेन्सेस दिलेले असतात आणि त्यांची हेल्प करण्यासाठी एक हेल्पिंग बॉक्स असतो. हेल्पिंग बॉक्समधले वर्ड्स मुलांना प्रॉपर त्या सेंटेन्समध्ये फिल करायचे असतात. कुठला वर्ड कुठल्या सेंटेन्समध्ये फिट होतो हे मुलांनी ठरवून तो वर्ड तिथे लिहायचा असतो. नेक्स्ट आहे रायमिंग वर्ड्स. यात मुलांना ज्या पोएम शिकवल्या जातात त्या पोएममधल्या वर्ड्सवर आधारित एक रायमिंग वर्ड मुलांना दिला जातो आणि पोएममध्ये ह्या वर्डशी राईम होणारा कुठला वर्ड आलेला आहे हे मुलांना विचारलं जातं. नेक्स्ट आहे सिनोनिम्स म्हणजेच समानार्थी शब्दही मुलांना शिकवले जातात. नेक्स्ट आहे कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड्स म्हणजे दोन वेगवेगळे वर्ड्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून एक तिसराच नवीन वर्ड तयार होतो, हे मुलांना शिकवलं जातं. फॉर एक्झाम्पल सन आणि फ्लावर. सन हा वेगळा शब्द आहे आणि फ्लावर हा एक वेगळा शब्द आहे. त्याचे अर्थही दोघांचे वेगवेगळे आहेत, पण जेव्हा सन आणि फ्लावर एकत्र येतो तेव्हा एक नवीन शब्द तयार होतो, तो म्हणजे सनफ्लावर. नेक्स्ट आहे पंक्च्युएशन. यात सेंटेन्स फॉर्म करत असताना कॅपिटल लेटर कधी काढायचं, फुल स्टॉप कधी द्यायचा, क्वेश्चन मार्क कधी द्यायचं हे सगळं शिकवलं जातं आणि त्याचा यूज करून मुलांना सेंटेन्स फॉर्म करायला शिकवले जातात. नेक्स्ट आहे रिऑर्डर सेंटेन्सेस. म्हणजेच सेंटेन्समध्ये जे वर्ड्स आहेत ते त्यांच्या ऑर्डरमध्ये ठेवून एक प्रॉपर सेंटेन्स तयार करायचं असतं. जसं आपण मुलांना जंबल वर्ड्स सॉल्व करायला सांगतो तसंच इथे जंबल सेंटेन्सेस सॉल्व करायचे असतात. एक एक्झाम्पल बघूया. इज फ्रेंड माय सॅम. तर यात शब्दांची प्रॉपर प्लेसमेंट केली तर नवीन सेंटेन्स तयार होतं, सॅम इज माय फ्रेंड फुल स्टॉप. अशी सेंटेन्सेस मुलांना बनवायची असतात. नेक्स्ट आहे पोएम रेसिटेशन. यात मुलांच्या इंग्लिशच्या पोएम्स लर्न करून घेतल्या जातात व ॲक्शनने मुलांना त्या बोलून दाखवायच्या असतात. नेक्स्ट आहे इंग्लिश रीडिंग स्किल. यात मुलांना कुठल्याही लेसनमधल्या 4 ते 5 ओळी रीड करायला सांगितल्या जातात. तसेच छोट्या छोट्या स्टोरीज मुलांकडून रीड करून घेतल्या जातात. नेक्स्ट आहे इंग्लिश रायटिंग स्किल. यात लेसनवर आधारित क्वेश्चन आन्सर्स मुलांकडून नोटबुकमध्ये लिहून घेतले जातात. तसेच मुलांना एखादा वर्ड दिला जातो व त्यावरून मुलांना सेंटेन्स बनवायचे असतात. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल हा वर्ड जर दिलेला असेल तर त्यावरून मुलं सेंटेन्स तयार करतील, माय डॉल इज व्हेरी ब्युटिफुल या प्रकारे.
तसंच मुलांच्या इंग्लिश स्पीकिंगच्या प्रॅक्टिससाठी त्यात मुलांना टॉपिक दिले जातात, जसं की माय बेस्ट फ्रेंड, माय फेवरेट टॉय, माय मॉम, माय स्कूल. यावर 7 ते 8 ओळी मुलांना बोलायच्या असतात. त्या ते लर्न करून बोलू शकतात किंवा ऑन द स्पॉटही बोलू शकतात. या आधारावर मुलांना मार्क्सही दिले जातात. इंग्लिशमध्ये ग्रामरचा जो टॉपिक आहे तो मुलांना लेसनमध्येच शिकवला जातो. प्रत्येक लेसनमध्ये एक टॉपिक ॲड केलेला असतो आणि तो लेसन संपल्यानंतर मुलांना ग्रामरचा तो टॉपिक शिकवला जातो. नेक्स्ट सब्जेक्ट आहे हिंदी. हिंदीमध्ये मुलांची प्रिव्हियस क्लासची रिव्हिजन घेतली जाते. त्यांना अ पासून आहापर्यंतचे स्वर पुन्हा एकदा शिकवले जातात. व्यंजन शिकवले जातात. त्यानंतर मुलांना अमात्रिक शब्द शिकवले जातात, म्हणजेच कानामात्रा नसलेले शब्द. ते 2 लेटर, 3 लेटर आणि 4 लेटर्समध्ये शिकवले जातात आणि त्यानंतर मेन सिलॅबसला सुरुवात होते. मेन सिलॅबसमध्ये मुलांना सगळ्यात आधी मात्रा शिकवल्या जातात, जसं की आची मात्रा, ईची मात्रा, ऊची मात्रा. फर्स्ट क्लासमध्ये मुलांना हिंदीतल्या सर्व मात्रा शिकवल्या जातात. प्रत्येक मात्रा व्यंजनला कशी लावायची आणि त्यावरून त्याचा आवाज कसा चेंज होतो हे मुलांना समजावून सांगितलं जातं. तसेच त्या मात्रापासून बनणारे वेगवेगळे शब्द मुलांकडून लिहून घेतले जातात. प्रत्येक मात्रावर आधारित काही वर्कशीट मुलांकडून सॉल्व्ह करून घेतले जातात. तसेच मात्रावर आधारित काही पाठ मुलांना शिकवले जातात, म्हणजेच लेसन मुलांना शिकवलेले असतात. प्रत्येक लेसन हा प्रत्येक मात्रावर आधारित असतो आणि त्यानुसार मुलांची रीडिंगची प्रॅक्टिसही घेतली जाते. त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर्स मुलांकडून लिहून घेतले जातात. हिंदीमध्येही मुलांना ग्रामरचा थोडाफार पार्ट असतो. त्यात मुलांना लिंग बदलो म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्द शिकवले जातात. वचन बदलो, एकवचन अनेकवचन शिकवलं जातं. विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द मुलांना शिकवले जातात. नेक्स्ट आहे चित्रलेखन. यात मुलांना एक पिक्चर दाखवलं जातं आणि त्या पिक्चरवर मुलांना 5 लाईन्स हिंदीतून बोलायच्या असतात. नेक्स्ट आहे वाक्य बनाव. यात मुलांना एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दावरून मुलांना वाक्य बनवून दाखवायचं असतं. फॉर एक्झाम्पल घर हा शब्द जर मुलांना दिलेला असेल तर त्यावरून ते वाक्य बनवतील. मेरा घर बहुत सुंदर है या प्रकारे. तसेच हिंदीमधून मुलांना फळांची नावं, रंगांची, पशु पक्षी, सब्जी या सगळ्यांची 8-10 नावं शिकवली जातात. त्यानंतर मुलांची रेसिटेशनची प्रॅक्टिस होण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या टॉपिकवर बोलण्यासाठी एनकरेज केलं जातं, जसं की मेरा प्रिय खिलोना, मेरा प्रिय मित्र असे टॉपिक देऊन मुलांना 5-6 ओळी त्यावर बोलायचं असतात आणि हिंदीच्या काही पोएम्सही मुलांना लर्न करायच्या असतात. तसेच 1 ते 20 गिनती हिंदीतून मुलांना शिकवली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या ऋतूंची हिंदीतून नावं शिकवली जातात. नेक्स्ट आहे जगाहो के नाम. यात मुलांना हिंदीतून कुठल्या जागेला काय म्हणतात हे शिकवलं जातं. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटलला हिंदीतून अस्पताल असे म्हणतात. नेक्स्ट आहे एक जैसे अर्थ वाले शब्द म्हणजेच समानार्थी शब्द मुलांना शिकवले जातात. फॉर एक्झाम्पल जल, पाणी. त्यानंतर आहे शब्दों के सार्थक शब्द लिखिए. सार्थक शब्द म्हणजे मुलांना एक जंबल वर्ड दिला जातो, जसं की लखे. लखेपासून मुलांना एक प्रॉपर मिनिंग असलेला शब्द तयार करायचा असतो, जसं की ल खे खे ल या प्रकारे. नेक्स्ट टॉपिक आहे नाम की जगह. यात मुलांना मैं, मेरा, हम, वह, तुम, तुम्हारा हे शब्द नामऐवजी कसे यूज करायचे हे शिकवलं जातं. तसेच मुलांना छोटे छोटे शब्द वापरून वाक्य कशी बनवायची हेही शिकवलं जातं. इंग्लिशमध्ये जसे लेसन्सवर आधारित क्वेश्चन आन्सर्स असतात, तसे हिंदीतही मुलांना प्रश्नों के उत्तर लिखिए, किसने किससे कहा, रिक्त स्थानों की पूर्ती करो, सही गलत असे बरेचसे प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट सब्जेक्ट आहे मॅथ. मॅथमध्ये मुलांना नंबर नेम्स 0 to 200 शिकवले जातात. त्यानंतर नंबर काउंटिंग शिकवली जाते 1 to 500. मुलांना रिव्हर्स काउंटिंगही शिकवली जाते, कारण रिव्हर्स काउंटिंग त्यांना सबस्ट्रॅक्शनसाठी खूप कामात येते. त्यानंतर टेबल्स असतात मुलांना 1 to 10. तसेच मध्ये मध्ये मुलांची मिसिंग नंबरचीही प्रॅक्टिस घेतली जाते. नेक्स्ट टॉपिक आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. यात मुलांना 1 to 10 नंबरपर्यंत ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन शिकवली जाते. ॲडिशन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोघं प्रकारची शिकवली जाते आणि सबस्ट्रॅक्शनही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोघं पद्धतीने शिकवली जाते. सुरुवातीला मुलांना 1 to 10 नंबर्स असतात. त्यानंतर 1-2 चॅप्टर संपल्यावर परत 1 to 20 नंबर्स असतात. त्यानंतर अप टू 30, अप टू 40 असं करत करत मुलांना अप टू 100 नंबरपर्यंत ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन शिकवली जाते. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये मुलांना एक्सपांड फॉर्म शिकवला जातो.
त्यात ॲडिशनचं साईन, सबस्ट्रॅक्शनचं साईन आणि इज इक्वल टूचं साईन मुलांना शिकवलं जातं. आणि इज इक्वल टू नंतर जे आन्सर येतं त्याला आपण सम म्हणतो, हे एक्सपांड मेथडमध्ये शिकवलं जातं. तसेच मुलांना जी 100पर्यंत ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन शिकवले जाते ती विदाऊट कॅरी असते, म्हणजे हातच्याची जी गणितं आपण म्हणतो ती नसतात. त्यानंतर मुलांना नंबर लाईन्सवरही ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन शिकवली जाते. तसेच ॲडिशन फॉरवर्ड काउंटिंगने शिकवली जाते आणि सबस्ट्रॅक्शन मुलांना बॅकवर्ड काउंटिंगने शिकवली जाते. नेक्स्ट टॉपिक आहे स्किप काउंटिंग. यात मुलांना 1 नंबर स्किप केल्यानंतर पुढचा नंबर कुठला येईल, 2 नंबर स्किप केल्यानंतर नेक्स्ट नंबर कुठला येईल हे शिकवल्यानंतर टेबल्स शिकवले जातात आणि त्यानंतर मुलांना मल्टिप्लिकेशन शिकवलं जातं. नेक्स्ट टॉपिक आहे रिग्रुपिंग टेन्स ॲज अ वन. टेन्स आणि वन्सची कन्सेप्ट पुन्हा एकदा शिकवली जाते व ग्रुपिंग करायला शिकवलं जातं. त्यानंतर आहे ऑर्डिनल नंबर्स. यात मुलांना पोझिशन सांगणारे नंबर शिकवले जातात, जसं की फर्स्ट, सेकंड, थर्ड. नेक्स्ट टॉपिक आहे डाटा हँडलिंग. यात मुलांना एक पिक्चर दाखवलं जातं आणि त्या पिक्चरवर आधारित काही क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल त्यांना जर बुक शॉप किंवा मग स्वीट शॉपचे पिक्चर्स दाखवले गेले असतील तर त्यांना क्वेश्चन विचारले जातात. हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन फ्रंट ऑफ बुक शॉप, किंवा मग नंबर ऑफ वुमेन इन फ्रंट ऑफ स्वीट शॉप, आणि त्याचं मुलांना आन्सर लिहायचं असतं. यासाठी त्यांना ते पिक्चर व्यवस्थित ऑब्झर्व करावं लागेल व त्यानंतरच त्यांना त्याचं आन्सर लिहिता येईल. नेक्स्ट टॉपिक आहे पॅटर्न. यात मुलांना वेगवेगळे पॅटर्न्स दिले जातात. मागचा पॅटर्न बघून पुढे पॅटर्न त्यांना रिपीट करायचा असतो. मुलांच्या व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशनसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे स्पेशल रिलेशनशिप. यात मुलांना अबाव, बिलो, इनसाइड, आउटसाइड, टॉप, बॉटम, ऑन, अंडर, बिफोर, आफ्टर हे पॉईंट्स क्लिअर केले जातात. नेक्स्ट टॉपिक आहे मेजरमेंट. यात मुलांना मेजरमेंट म्हणजे काय हे शिकवलं जातं आणि त्यानंतर मेजरमेंट लेंथ विथ डिफरंट ऑब्जेक्ट, मेजरमेंट लेंथ विथ बॉडी पार्ट्स आणि मेजरमेंट ऑफ वेट अँड कॅपॅसिटी हे टॉपिक शिकवले जातात. नेक्स्ट टॉपिक आहे कन्सेप्ट ऑफ मनी. यात मुलांना कॉईन्स आणि नोट्समधला फरक शिकवला जातो. त्यानंतर त्यांना ॲडिंग विथ मनी ही कन्सेप्ट शिकवली जाते. यात त्यांना वस्तूची किंमत सांगून ॲडिशन करायला शिकवली जाते. नेक्स्ट टॉपिक आहे टाईम. यात मुलांना क्लॉक आणि डेज ऑफ द वीक हे टॉपिक शिकवले जातात. नेक्स्ट टॉपिक आहे मेंटल मॅथ. यात ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे प्रॉब्लेम अगदी सोप्या सोप्या ॲक्टिव्हिटीजने मुलांकडून सॉल्व्ह करून घेतले जातात, जेणेकरून ते त्यांच्या लक्षात राहतील. नेक्स्ट सब्जेक्ट आहे EVS. EVSमध्ये प्रत्येक स्कूलमध्ये वेगवेगळे बुक्स रेफर केले जातात, त्यामुळे बुक्समधले लेसनही वेगवेगळे असू शकतात. त्यातले 1-2 टॉपिकही वेगळे असू शकतात, पण कॉमनली मुलांना हेच टॉपिक फर्स्ट स्टँडर्डमध्ये EVSमध्ये शिकवले जातात. पूर्ण वाक्यात क्वेश्चनचे आन्सर्स लिहायची प्रॅक्टिस करून घेतली जाते. फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स असे वेगवेगळे क्वेश्चन्स मुलांकडून लिहून घेतले जातात. EVSमध्ये मुलांना वेगवेगळे लेसन्स शिकवले जातात. मी आता तुमच्यासोबत काही लेसन्सची नावं शेअर करते, त्यावरून तुम्हाला कळेल की मुलांना EVSमध्ये नेमकं काय शिकवलं जातं. फर्स्ट आहे माय बॉडी. यात मुलांना वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सचे नेम्स शिकवले जातात. इंग्लिशमधून त्याच्या स्पेलिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते. तसेच 5 सेन्स ऑर्गन्स शिकवले जातात व ते सेन्स ऑर्गनचा उपयोग काय असतो हे टॉपिक या लेसनमध्ये शिकवले जातात. नेक्स्ट लेसन आहे माय नेबरहूड सराउंडिंग. यात मुलांना आपल्या आजूबाजूला काय काय दिसतंय, आपल्या आजूबाजूला कोण राहतं, त्या गोष्टींना काय म्हणतात हे सगळं इंग्लिशमधून शिकवलं जातं. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल, तर हॉस्पिटलमध्ये काय काम असतं, हॉस्पिटलमध्ये आपण केव्हा जातो, पोलीस स्टेशन तिथे कोण काम करतं, फायर स्टेशन याबद्दल मुलांना माहिती दिली जाते. नेक्स्ट आहे अवर वर्ल्ड. यात मुलांना माउंटेन, सी, ट्रीज, डेझर्ट, सन, मून, स्टार याबद्दल शिकवलं जातं. नेक्स्ट आहे लेट अस बी सेफ. यात मुलांना सेफ, अनसेफ ऑब्जेक्ट सांगितले जातात. त्यानंतर वेगवेगळे सेफ्टी रूल्स शिकवले जातात, जसं की सेफ्टी रूल्स ॲट होम, सेफ्टी रूल्स ऑन द रोड, सेफ्टी रूल्स वाईल प्लेईंग, सेफ्टी रूल्स इन स्कूल हे सगळं या टॉपिकमध्ये शिकवलं जातं. नेक्स्ट आहे क्लॉथ्स, फूड, वेदर, प्लांट, ॲनिमल्स याबद्दल मुलांना माहिती दिली जाते. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग टाईम. यात मुलांना वॉटर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट, लँड ट्रान्सपोर्ट याबद्दल शिकवलं जातं. तसेच मी, माय फॅमिली, माय होम, स्कूल याबद्दलही EVSमध्ये मुलांना शिकवलं जातं. EVSमध्ये सुद्धा मुलांना वेगवेगळे टॉपिक देऊन इंग्लिशमधून बोलण्यासाठी एनकरेज केलं जातं. फॉर एक्झाम्पल सेफ्टी रूल्स ॲट होम, सेफ्टी रूल्स ॲट स्कूल. नेक्स्ट सब्जेक्ट आहे कम्प्युटर. वेगवेगळ्या स्कूलमध्ये वेगवेगळे बुक्स कम्प्युटरसाठी रेफर केले जातात, पण यामध्ये मेनली कम्प्युटर म्हणजे काय,
कम्प्युटरचे युजेस, कम्प्युटरचे पार्ट्स हे सगळं शिकवलं जातं. कम्प्युटरच्या टेक्स्टबुकमध्येच मुलांना छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याची आन्सर्स 1 वर्डमध्ये टेक्स्टबुकमध्येच लिहायची असतात. नेक्स्ट सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज. यात मुलांना वेगवेगळे टॉपिक शिकवले जातात, जसं की बिहेवियर, हाऊ टू बिहेव, पोलाईट वर्ड्स, फादर ऑफ द नेशन, आय लव्ह माय कंट्री हे टॉपिक यात कव्हर केले जातात आणि त्यातच मुलांना नॅशनल बर्ड, नॅशनल ट्री, नॅशनल फ्लावर याबद्दलचे स्पेलिंग शिकवले जातात. नेक्स्ट टॉपिक आहे द कॅलेंडर. यात मुलांना प्रत्येक मंथ्सचे स्पेलिंग शिकवले जाते आणि त्यावर काही ॲक्टिव्हिटीजही घेतल्या जातात. तसंच GKमध्ये जास्त रायटिंग वर्क मुलांना नसतं. 1 ते 2 वर्डमध्ये मुलांना आन्सर्स लिहायचे असतात, तेही टेक्स्टबुकमध्येच. मॅथमध्ये मुलांना ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनवर आधारित छोटे छोटे वर्ड प्रॉब्लेमही असतात, म्हणजेच लेखी गणितं. एक्झाम्पलसाठी तुम्ही इथे फोटो बघू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल. व्हिडिओ रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर इंस्टाग्रामवर घरची शाळेला फॉलो करून तुम्ही तिथे आम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत नमस्कार.